सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। करता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची ये पुरी वहावसे। काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण। तुका म्हणे आण विठोबाची, करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची ये पुरी वहावसी। विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची ये पुरी वहावसी। भजे व्रजे कमंडनं समस्त पापखंडनं, स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं। सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं, आनंदनंद सागरं नमामि कृष्णनागरं। शुक्लां ब्रह्म विचार सार परमां माद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारणीं विविधां जाड्याङ्कारापहं। हस्ते स्फाटिक मालिका विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रधाम शारदा। ज्ञानेशांचे ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं, नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परमूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनं, तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टकम्। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्वीतपाणि मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जियो धरार्थावतारं। कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, खलाणीश बाधापणोदारदक्षं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया। जगधीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। आत्मास्त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहम्। पूजास्ते विधि विषय उपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः। संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो। यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शंभो तवाराधनम्। नमो सद्गुरु तुकया
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसे। महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु संत तुकोबराय यांचा सर्वांच्या परिचयातील सर्वांच्या पाठातील चिरचरणाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या परिचित आहे अभंग, सर्वांचा पाठ आहे। अभंगावर विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रेमानं आनंदानं भक्तिमय अशा वातावरणामध्ये गुणीजन गायक वादक मंडळींच्या सहयोगानं सहकार्यानं दानशूर दात्यांच्या दातृत्वाखाली ग्रामस्थांच्या आपणा सर्वांच्या अथक प्रयत्नानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असताना या उत्साहामध्ये सहभागी होण्याची संधी मला महत् भाग्यानं प्राप्त झाली आणि ही संधी उपलब्ध करून देण्याकरता सर्व मंडळाच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या भागाचं एक युवा नेतृत्व श्री आमचे बंधू भाऊसाहेब दादा रौंधळ असतील, त्याचप्रमाणे काशीनाथ भाऊ असेल, आदी करून सर्वच जी काही संपूर्ण कमिटी असेल सर्वांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग झाला। आपणा सर्वांचं दर्शन झालंय, माझं परम भाग्य आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकरता विशेषत्वानं ज्यांची उपस्थिती आहे सर्व माता भगिनींच्या चरणी विनम्र भावना वंदन। त्याचप्रमाणे कीर्तनासाठी ज्यांची मृदंग साथ आहे ते एक सुंदर गोड आणि चांगल्या प्रकारचे मृदंगवादक आमचे मित्र हरिभक्तपरायण दीपक महाराजांचे शिष्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळी वाजवा बरं। त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर ज्यांची एक उत्तम गायक म्हणून आणि एक चांगला मित्र म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख आहे असे माझे जीवस्त कंठस्थ मित्र हरिभक्तपरायण गायनाचार्य सचिन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे महाराजांच्या सोबत ज्यांनी चाल गायली तेही महाराज या ठिकाणी आहेत। त्यांच्या शेजारी आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि वेळोवेळी वारकरी संप्रदायाचे कीर्तनाच्या माध्यमातून असेल अनेक माध्यमातून असेल वारकरी संप्रदायाची धुरा जी वेळोवेळी आपल्या भागाची सांभाळतात ते आदरणीय हरिभक्तपरायण आमचे मार्गदर्शक हरळे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत महाराजांचा काही परिचय नाही, महाराज या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे मल्हारी महाराज आहे, हरिभक्तपरायण आदरणीय बळवंत महाराज आहेत, रामदास भाऊ आहे, आदी करून सर्व परिचित मंडळी। विशेषत्वानं जे आज खऱ्या अर्थानं अंधेरीवरून आमचे बंधू सोमनाथ भाऊ असेल, आत्माराम भाऊ असेल, केदार महाराज असेल, त्याचप्रमाणे बाळासाहेब महाराज असेल, संजय भाऊ असेल, आमचे बंधू घाटकोपूरवरून विलास भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मारुती महाराज रौंधळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला वेळोवेळी परमार्थाच्या माध्यमातून ज्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं ते आदरणीय हरिभक्तपरायण दीपक महाराज मेदगे, त्याचप्रमाणे शिंदे महाराज असतील, आमचे चुलते गोपाळबाबा असतील, त्याचप्रमाणे महादूबाबा असतील, आदी करून रुकेबाबा असतील, आदी करून सर्व परिचित मंडळी आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या कीर्तनाकरता सौजन्य आहे। खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या कीर्तनकारापर्यंत ज्या लोकांचं सौजन्य त्याच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं। आता का वाजवायची टाळी? सुभाषितकार असं सांगतात की शतेषु जायते शूरा सहस्रेषुच पंडितः वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा। सुभाषितकार सांगतात की ज्या वेळेमध्ये 100 माणसं जन्माला येतात त्या 100 माणसामध्ये एकच कोणतरी वीर पुरुष म्हणून जन्माला येतो। ज्या वेळेमध्ये 1000 माणसं जन्माला येतात
त्या 1000मध्ये कोणतरी एकच पंडित किंवा बुद्धिवान माणूस म्हणून त्या ठिकाणी जन्माला येतो. ज्या वेळेमध्ये 10,000 माणसं जन्माला येतात त्या 10,000मध्ये एकच कोणतरी बोलणारा वक्ता म्हणून जन्माला येतो. आणि 10 माणसं जरी जन्माला येऊन गेली, 1,00,000 माणसं जरी जन्माला आली, तर त्या 1,00,000 माणसांमधून दान करणारा माणूस जन्माला येईलच असं निश्चित सांगता येत नाही. आणि म्हणून सर्वच कीर्तनकारांच्या मार्फत सौजन्य असेल, एक खारिटा वाटा म्हणून मग अन्नदान करणारे असतील, कीर्तनकाराचं सौजन्य असेल, विशेषतः तनुजांचा देणगी असेल कार्यक्रमाला, त्या सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे विशेषत्वानं ज्यांची या कार्यक्रमासाठी नेहमी उणीव आपल्याला भासत राहील ते आदरणीय आपल्यालाही भासत राहील. आणि आमच्या गावाच्या कार्यक्रमामध्ये देखील आदरणीय तात्यांची उणीव कायम भासत राहील. चांगली माणसं ही जन्माला येण्याकरता देवाला सुद्धा त्या ठिकाणी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यावेळेमध्ये देव चांगली माणसं त्या ठिकाणी जन्माला घालत असतो. माणसं प्रत्येक आहेत, कार्य काय कोणाच्या वाचून थांबलं नाही. राम गेले, कृष्ण गेले, त्याने का जग ओस पडले. इथं देवाचे अवतार येऊन गेले, परंतु एखाद्या माणसाची उणीव म्हटलं की ती उणीवच असते, ती उणीव कधी भरून काढता येत नाही. म्हणून गावातल्या सप्तामध्ये असेल तात्यांचा नेहमी त्या ठिकाणी कायम भार असायचा. आणि ठराविक माणसं अशी असतात की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी कितीही कडक माणूस असला स्वभावाचा की तो आपोआप नरम होतो, शांत होतो. का? ते चेहरे देव बनवताना त्या पद्धतीचे बनवत असतो. आणि म्हणून तात्यांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करून सुंदर प्रकारची माय सिस्टीम आहे. सर्वांच्या चरणी एकदा चुकून जर एखाद्याचा नामोल्लेख राहिला असेल तर तो बुद्धीचा दोष म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी मला माफ करायला अशी एक अपेक्षा बाळगतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये आपल्या तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काय उपदेश करतात जगद्गुरु तुकोबराय? खऱ्या अर्थानंच प्रत्येक माणसाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक माणसाची सकाळी उठल्यापासून बाबा तर संध्याकाळी झोपतपर्यंत ज्या गोष्टी करता प्रत्येकाची धावपळ चालू आहे त्या गोष्टीचं नाव आहे सुख. माणसं प्रपंच करतात तोही सुखा करतात. मुलं बाळ, पत्नी, नोकरी, रूम, फ्लॅट, गाडी, 4 चाकाची, 2 चाकाची, जे काय करतात ते सर्व सुखा करतात. मात्र एक दुसरी बाजू जर आपण त्याची पाहिली तर माणसं प्रपंच न करता संन्यास घेतात, तोही सुखा करतात. माणसं रामकथा ऐकतात, तीही सुखा करता ऐकतात. मात्र रामकथा ऐकत असताना रावणावरती थोडासा जास्त भार देतात आणि काहीसं तसं वागण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातूनही काहीला सुख भेटतं. माणसं भागवत कथा ऐकतात, भागवत कथा श्रवण करत असताना, कृष्ण कथा श्रवण करत असताना कंसाप्रमाणे थोडं का होईना पण वागण्याचा प्रयत्न करतात, तेही सुखा करतात. सामान्य ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर 195 देशाच्या असणाऱ्या इनोच्या अध्यक्षापर्यंत जी पद माणसाला उपभोगावी वाटतात त्याच्यामध्ये फक्त माणसाला सुख दिसतं. केस वाढवतात, सुखा करता वाढवतात. वेगवेगळ्या हेअरस्टाईल करतात, सुखा करतात. याहीपेक्षा जर विरुद्ध बाजू त्याची पाहिली तर डोक्यावरती एकही केस न ठेवता नाकाच्या शेंड्यापासून तर डोक्याच्या शेंडीपर्यंत गंध लावून हरे कृष्णाचा जप करणारी माणसं आपल्याला पाहायला भेटतात. दररोज वेगवेगळ्या पद्धतीची ब्रँडेड कपडे घालणारी माणसं आपण पाहतो, तीही सुखा करतात. आणि अंगावरती एकही वस्त्र न ठेवता दिगंबर अवस्था धारण करून काही माणसं चालताना दिसतात, तीही सुखा करतात. कपड्यावरती अत्तर मारायचं तेही सुखा करतात. आणि अत्तर न मारता अंगाला राख लावायची आणि विदेही व्हायचं तेही सुखा करतात. पायामध्ये ब्रँडेड बूट घालायचे तेही सुखा करता. आणि अनवणी पायानं तीर्थक्षेत्राच्या प्रदक्षिणा करायच्या त्याही सुखा करता. खोटं बोलायचं तेही सुखा करता आणि खरं वागायचं तेही सुखा करता. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचा जर प्रयत्न चालू असेल आणि तो जर कशा करता चालू असेल, आता तुम्ही सगळे काही इथले नाही, आपण वेगवेगळ्या गावामधून इथे एकत्र आलो, कशा करता? सुखा करता. साधं उत्तर आहे. जी माणसाची दररोजची धावपळ चालू आहे ती फक्त सुखा करता चालू आहे. तुम्ही आम्ही सुखा करता वेड व्हावयात नवल नाही महाराज. जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी
संत सदणी राहिला. त्या देवानं सुद्धा महाराज सुखा करता वेड व्हावं. जर देव सुखा करता वेडा होत असेल तर त्या परमात्म्याचाच अंश आपल्या सर्वांमध्ये आहे की नाही. गीतेमध्ये भगवान सांगतात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी करशती. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देव त्या ठिकाणी राहतो. मग देव जर सुखा करता प्रयत्न करत असेल मग माणसानं सुखा करता प्रयत्न करावा यात नवल काय. पूर्वीचा जर विचार केला तर माणसाच्या 3 गरजा होत्या. आपण सर्वजण त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये शिकलो. पूर्वी माणसाच्या 3 गरजा होत्या, अन्न वस्त्र आणि निवारा. कदाचित आता पाठ्यपुस्तकामध्ये बदल झाला तर 2 गरजा वाढवाव्या लागतील. एक म्हणजे मोबाईल आणि दुसरी म्हणजे पैसा. ह्या गोष्टी माणसाला हल्ली इतक्या लागतात. कीर्तनाला त्या दिवशी जात असताना एक मित्र माझ्या बरोबर होता. 1-2-3 किलोमीटर गाडी पुढे गेली. पुढे गेल्याच्या नंतर महाराज थांबा 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 म्हणलं. काय रे काय झालं. म्हटलं प्राण घरी राहिला माझा. अरे बापरे मी तर घाबरलो. म्हणलं प्राण म्हणजे. म्हणलं अहो मोबाईल घरी राहिला. इतकी माणसाची जर गरज कशामध्ये वाढली असेल तर ती मोबाईलमध्ये. पूर्वी माणसं अन्न वस्त्र निवारा याच्याकरता जिथं पाहिजे तिथं जात होती. आमच्या गावाचा जर विचार केला तर 4-4 किलोमीटरच्या अंतरावरती महाराज गाव आहेत. आपण सर्व त्या ठिकाणी येऊन गेलात. चांगला जर सप्ताह असेल एखाद्या ठिकाणी, सप्ताहाच्या वेळेमध्ये हरिपाठ झाल्याच्या नंतर माणसं जेवणाकरता 4-4, 5-5 किलोमीटर जायची. का. जेवण केल्यानंतर काहीतरी सुख भेटेल, एका टायमाची भूक भागेल या उद्देशानं माणसं 3-3, 4-4 किलोमीटर जायची. मात्र आज जर विचार केला सकाळी एखादा पदार्थ चुकून जर मोबाईलवरती आपण पाहिला, दुपारच्या वेळेमध्ये त्याचं सर्व साहित्य घरामध्ये येतं आणि मोबाईलला त्याची रेसिपी टाकली की संध्याकाळच्या वेळेमध्ये तो पदार्थ आपल्याला घरी खायला भेटतो. अन्नाची कमतरता माणसाकडे राहिली नाही. वस्त्र. पूर्वी जर विचार केला तर असं म्हणतात की महिलांना वर्षभरातून 2च साड्या त्या ठिकाणी भेटायच्या. मग तीच साडी लग्नाकरता वापरायची, तीच साडी एखाद्याच्या चांगल्या कार्याकरता वापरायची, तीच साडी काम करत असताना वापरायची, तीच साडी शेतामध्ये. कदाचित जर ती साडी फाटली तर 2 साड्या एकत्र करायच्या आणि मग ते 2 रंगाचं त्या ठिकाणी साडी महिला मंडळ नेसायच्या. आता जर पाहिलं चुकून एखादी महिला जर कपाटामध्ये साडी काढण्याकरता गेली आणि त्या साड्या जर तिच्या अंगावरती पडल्या तर दुसऱ्या दिवशी टीव्हीला बातमी येईल साड्यांच्या खाली गुदमरून महिलेचा मृत्यू झाला. एवढ्या साड्या प्रत्येकाच्याकडे आहेत. माणसं पूर्वी मामाच्या गावाला कशा करता जायची, नवीन ड्रेस भेटन या उद्देश डोळ्यासमोर ठेवून लहान लहान मुलं मामाच्याकडे जायची. नंबर 3 अन्न वस्त्र निवारा. कसाही साधा जरी माणूस असला, भाड्यानं जरी एखाद्यानं घर घेतलं तरी तो चांगल्याच पद्धतीचं पाहतो. शेतामध्ये घर आहे कसं का असे ना, गावाकडे घर आहे, शहरामध्ये घर आहेत, माणसाला निवाऱ्याची कमतरता नाही. मात्र माणूस जर सुख कशाकरता पाहत असेल, सुख कशामध्ये जर पाहत असेल, त्या गोष्टीचं नाव आहे फक्त आणि फक्त पैसा. एखादा रस्त्यानं माणूस जर चालत असला, त्याच्या शेजारून पूर्वी जर सायकलवाला गेला तर त्याला असं वाटायचं की ही सायकल माझ्याकडे जर असती तर मी या सायकलवरती काय सुंदर दिसलो असतो. तो विचार करायचा. काळ बदलला, त्याच्याजवळ सायकल आली. खऱ्या अर्थानं जर त्याचं सुख सायकलमध्ये होतं ते राहिलं का. त्याच्या शेजारून मोटरसायकलवाला गेला, सुख संपलं महाराज. मोटरसायकलवाल्याकडे पाहिलं, त्याला वाटायला लागलं की माझ्याकडे जर मोटरसायकल असतं मी सुद्धा याच्यासारखा गेलो असतो. अजून काळ बदलला, 4 व्हीलर आली, 2 व्हीलर आली, या सर्व गाड्या त्या ठिकाणी आल्या, परंतु माणसाला सुख भेटलं नाही. शेवटी सगळ्या गोष्टी भेटल्या परंतु पैशासाठी माणूस वाटेल ते करू लागला. हो, मग पैशामध्ये खरं सुख आहे का. आता आहे मुंबई म्हणून सहज बोलून जातो. मुकेश अंबानी त्यांच्या रिलायन्स ग्रुपमध्ये एक प्रकाश शहा नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करत होता. 1-2-3 वर्षापूर्वी ते रिटायर्ड झाले. रिटायर्ड झाल्याच्या नंतर त्या माणसाचं वर्षाचं पॅकेज होतं. जसं आपल्याला महिन्याला पगार असतो 20,000, 25,000, 50,000 काय असेल तो, तसं त्या व्यक्तीचं महिन्यात वर्षाचं पॅकेज होतं कमीत कमी 100 कोटी रुपयाचं. 100 ते 125 कोटी रुपयाचं त्या व्यक्तीचं पॅकेज होतं वर्षाचं. मग जगातलं काय सुख त्या माणसानं भोगलं नसेल. 195 देशामध्ये सर्वात चांगल्यातल्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवण केलं असेल, चांगल्यातल्या चांगली चप्पल, अगदी 50 रुपयापासून तर 5,000 पर्यंत, 50 रुपयापासून तर 5,000 रुपयापर्यंत कपडे त्या ठिकाणी घातले असतील. सर्व गोष्टी उपभोग घेतल्याच्या नंतर सुद्धा त्या माणसानं शेवटी जैन धर्माची दीक्षा घेतली. अंगावरती पांढरं वस्त्र टाकलं
आणि साधने करता सर्व संपत्तीचा त्याग करून निघून गेले. मग प्रत्येकाला जर पैशामध्ये सुख आहे तर मग ज्यांना पैसा भेटला त्यांना सुख आहे का? नाही महाराज. ते निघून गेले, त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी निघून गेली आणि त्यांचा मुलगा IITचा इंजिनियर होता, तोही त्यांच्यासोबत निघून गेला. ही घटना खरी आहे. हो. जर पाहिलं तर मग पैशामध्ये सुख आहे, मग हे का? अंबानीच्या बंगल्यामध्ये 621 माणसं कामाला आहेत. जसं महाराजांचं प्रमाण आहे की तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पुरवत असे. अगदी त्या कल्पतरूच्या झाडाच्या खाली बसल्याच्या नंतर आपण एखादी गोष्टीचं स्मरण करावं आणि ती गोष्ट जशी समोर यावी, अगदी त्या पद्धतीने त्या घरात गेल्याच्या नंतर काही त्या घरात नाही असं अजिबात पाहायला भेटणार नाही. सर्व सुख सुविधा आहेत. त्यांच्या मुलीचं ज्या वेळेमध्ये लग्न झालं 90 कोटी रुपयाचा ड्रेस त्याच्या मुलीच्या अंगावरती होता. तुम्ही म्हणसान आता हे काय आम्हाला नवीन आहे का? तुम्हाला जे माहीत नाही ते फक्त मी तिथपर्यंत पोहोचवणार आहे आणि मग आपण अभंगामध्ये प्रवेश करणार आहे. 90 कोटी रुपयाचा ड्रेस त्या मुलीच्या अंगावरती होता. मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर जावायला काय गिफ्ट द्यावं? 500 कोटी रुपयाला समुद्राच्या काठावरती जागा विकत घेतली. 1200 कोटी रुपयाचा बंगला त्याच्यावरती बांधला, तरी त्या ठिकाणी सुख भेटलं नाही. मग सुख कशाने भेटलं? शेवटी त्या बंगल्यावरती भागवत ग्रंथाचे श्लोक आपल्याला आजही कोरलेले पाहायला भेटतात. ते श्लोक लिहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो बंगल्याचं काय झालं? काम पूर्ण झालं. तुम्ही जीवनामध्ये किती पैसा कमवला तरी शेवट तुमचा हा परमार्थाच्याच ठिकाणी येऊन थांबतो. आणि जर या गोष्टीमध्ये सुख भेटलं असतं महाराज, आता ज्ञानोबरायची ओवी ऐका, या गोष्टीमध्ये जर पैसा 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 करून जर तुम्हाला सुख भेटलं असतं तर ज्ञानोबराय बोलतात 18 भार वनस्पती फळे फुले वाहती, 22 त्या पोकरणे नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राजे राणी व संपत्ती, ते सर्व सुख सांडुनी कासया वनसेविती. ज्ञानोबाई बोलतात अरे जर पैशामध्ये धना दौलतीमध्ये जमिनीमध्ये अलंकारामध्ये जर सुख भेटलं असतं तर मग राजे महाराजांच्या घरी काय कमी होतं? दास दासी घोडे हत्ती सर्व गोष्टींनी परिपूर्ण असणारं घर राजा महाराजांचं असायचं. मग जर त्याच्या सुख भेटलं असतं तर मग सर्वस्वचा त्याग करून ते का रानावनामध्ये गेले असते? त्याचं उत्तर असं आहे. ज्ञानोबाई बोलतात की मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकेल जो कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. ज्ञानोबाई बोलतात का यहलोकीचा चंद्र क्षय रोगी, जे तर उदय होय असता लागी, ते दुःख लेवणी सुखाच्या अंगी सळित जगाते. हे असता आघवी बोली सांगता सर्व फणाची सावली, ती शीतल होय केतुनी मूषकासी. ज्ञानोबाई बोलतात अरे मुळात ह्या संसाराचं जर मुळच दुःखाचं आहे तर तुम्ही इथं ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा कराल, ज्या ज्या गोष्टीची कडे सुख म्हणून पाहाल, ती गोष्ट त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर ज्या एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला सुख वाटलं आणि तुम्ही जर त्या गोष्टीला कवटाळून बसलात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात करता घायाळाचा संग अंग अंग माखले. मला एक उत्तर द्या. कोळशामध्ये एखादा व्यक्ती काम करतोय, कोळशाच्या खाणीमध्ये, त्याला आलिंगन दिल्याच्या नंतर तुमचे कपडे लाल होतील का पांढरे होतील? कसे होतील? उत्तर सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा दुःखरूप असणाऱ्या संसाराला आपण एवढं कवटाळून बसलोय, एवढं कंटाळून बसलोय. अरे त्याच्यामध्ये जर सुख नाहीच तर तुम्हाला काय देईल? सुख नाही कोठे आलिया, सुख नाही कोठे आलिया, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा. वायाव भरी होऊन का, वायाव भरी होऊन का, सुख बांधवरी आया संसार, सुख बांधवरी आया संसार. वाया हव भरे होऊ नका, वाया हव भरे होऊ नका, दुःख बांधवली आहे हा संसार, दुःख बांधवली आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार,
सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात या संसारामध्ये संपूर्ण दुःख आहे. तुम्ही जेवढं त्याच्या जवळ जाल तेवढं स्वतःला दुःखी करून घ्याल. मग जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर काय करा? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जीवा सुकुनो हे. देव काय एकदा तुमच्या आयुष्यामध्ये आला, देव काय एकदा तुम्हाला प्रसन्न झाला, देव आल्याच्या नंतर त्याच्याबरोबर काही गुण येतात. ज्ञानोबराय बोलतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेत. आणि म्हणून तो हा भगवंत. एकदा देव तुमच्या जवळ आला ना, कोणत्याच गोष्टी त्या ठिकाणी हाव राहत नाही. कोणतीच गोष्ट एखादी प्राप्त व्हावी असं आपल्याला वाटत नाही. का? एकदा देव तुमच्या आयुष्यात आला की सर्व त्या ठिकाणी माणूस सर्व सुखाने काय होतो? तृप्त होतो. मात्र मग आपण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे? देवासाठी प्रयत्न केला पाहिजे. महाराज ज्या ज्या वेळेमध्ये दुःखाचा प्रसंग आपल्यावरती येईल, ज्या ज्या वेळेमध्ये एखादं संकट आपल्यावरती येईल, त्या वेळेमध्ये माणसं पाहुण्याला फोन करतात, मित्राला फोन करतात, नातेवाईक असतात त्यांना फोन करतात. मात्र महाराज ज्या वेळेमध्ये पांडवांच्या वरती हे संकट आलं, ज्या वेळेमध्ये पांडव वनवासात होते ना महाराज, पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवती. वनवासात होते पांडव, परंतु देवाचा त्या ठिकाणी भजन थांबलं नाही, देवाचं पूजन थांबलं नाही, देवाचा आठव थांबला नाही. त्याचा परिणाम असा झाला महाराज, त्याचा परिणाम असा झाला, त्यांच्याकडे देवानं पाहिल्याच्या नंतर भगवान दुर्योधनाच्या जवळ गेले. महाभारतातला प्रसंग. भगवान दुर्योधनाच्या जवळ गेले. दुर्योधनाच्या जवळ गेल्याच्या नंतर दुर्योधनाला बोलून घेतलं. आता दुर्योधनाच्या आत्यांचा मुलगा होता भगवान श्रीकृष्ण. गळ्यामध्ये हात टाकला, म्हणले बघ दुर्योधना, आतापर्यंत भावाभावामध्ये किती जरी वाद झाले तरी त्याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला नाही. बुद्धी वाया जाते, संपत्ती वाया जाते, पैसा खर्च होतो, माणसाला विनाकारण कोणत्या ना कोणत्या प्रकारचं टेन्शन संपूर्ण आयुष्यभर राहतं. एक म्हणले माझा सल्ला ऐक. भगवान परमात्मा दुर्योधनाला सांगतोय, म्हटले एक माझा सल्ला ऐक, जे आहे ते त्या ठिकाणी मिटून टाक. तुला वाटतं ना अर्धा वाटा नको पांडवांना, ठीक आहे म्हटले, मग एखादं राज्य तरी दे. दुर्योधन नाही म्हटलं महाराज. एखादा जिल्हा नाही म्हटला. बरं एखादा तालुका, अरे 5 भाऊ आहेत, कमीत कमी एखादं गाव उदरनिर्वाह करता नाही म्हटलं महाराज. दुर्योधनानं त्याचा देवाचा हात अंगावरून काढला, म्हणला हे बघ लक्षात ठेव, फक्त आत्यांचा मुलगा आहे म्हणून तुला सोडून देतो. जर चुकून तुझ्या जागेवरती दुसरा असता ना, धड बाजूला केलं असतं शरीराच्या. का होतं असं? एखाद्याला जर ऐकायचं असेल, माणूस एखादा लहान मुलगा जरी बोलला, ज्या माणसाला ऐकायचंय ना, माणूस लहान मुलाचं ऐकतो. मात्र एखाद्या माणसाला देवानी जर येऊन सांगितलं, मात्र जर त्याची ऐकायची मनस्थिती नसेल तर तो कोणाचं ऐकत नाही. शास्त्र असं सांगतं की उपदेशो ही मूर्खाणाम प्रकोपायन शांतये पैपाणाम भुजंगाणाम केवलम ईश्वरधनम. सापाला तुम्ही कितीही दूध जरी पाजलं तरी दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे. विंचवाला तुम्ही मखमलीच्या कपड्यामध्ये जरी गुंडाळून ठेवलं, त्याच्यावरती असं कुरवाळत जरी बसलात, ती मखमलीचा कपडा बाजूला गेला आणि तुमच्या हाताचा स्पर्श त्याला झाला तर लगेच तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहतो. का? तो त्याचा स्वभाव आहे. तसं काही न ऐकणं हा मूर्ख माणसाचा स्वभाव आहे. मग त्या दुर्योधनानं त्या ठिकाणी ऐकलं नाही महाराज. त्याचा परिणाम युद्धाला सुरुवात झाली. असं म्हणतात की महाभारतामध्ये 18 अक्षोणी सैन्याचा उल्लेख आहे. जसं गणितामध्ये एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी अब्ज खर्व निखर्व पद्म अंत्य महांत्य काय ती शेवटची संख्या असेल ती. मात्र या संख्येचा उल्लेख महाभारतामध्ये नाही आला. मग महाभारतामध्ये 18 अक्षोणी सैन्याचा उल्लेख आला. आता अक्षोणी म्हणजे काय? लक्षपूर्वक काय का? अक्षोणी म्हणजे काय? 3 घोडे 1 हत्ती 5 पायदळ आणि 1 रथ याची मिळून 1 पत्ती तयार होते. काय? 3 घोडे 1 हत्ती 5 पायदळ आणि 1 रथ याची मिळून 1 पत्ती तयार होते. अशा 3 पत्ती एकत्र आल्या की त्याचा एक सेनापती तयार होतो. असे 3 सेनापती एकत्र आले, असे 3 सेनापती एकत्र आले की त्याचा एक गण तयार होतो. असे 3 गण एकत्र आले की त्याचा एक गुण्म तयार होतो. असे 3 गुण्म एकत्र आले की त्याची एक पुतणी तयार होते. अशा 3 पुतणी एकत्र आल्या त्याची एक वाहिनी तयार होते. अशा 3 वाहिनी एकत्र आल्या की त्याची त्या ठिकाणी जुल्म तयार होतो. असे 3 जुल्म एकत्र आले की
की त्याची एक आणखीन एक चुमू तयार होतो. असे 3 चुमू एकत्र आले, त्याची एक आणखीनी तयार होते आणि अशा 10 आणखीनी एकत्र आल्या की मग एक अक्षुणी तयार होते. त्याची संख्या जाते 12,02,600. एका आणखीनीची संख्या गुणिले 18, उत्तर असं येतं 2,16,48,700. एवढे कोण होते? लढणारे त्या ठिकाणी होते. परंतु युद्ध ज्या वेळेमध्ये झालं, गीतेमध्ये युद्धाचा उल्लेख आला. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधारणी लोत्पला शल्यग्रहावती कृपेण वहणी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोरम करा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवे रणनधी कैवरतक केशवहा. असं युद्ध झालं. 18 अक्षुणी सैन्य गेलं महाराज. मग त्यांना स्वयंपाक करणारे वेगळे, संध्याकाळच्या वेळेमध्ये जे मेले, ज्यांचा हात गेला, कुणाचा पाय गेला, त्यांना ओढून नेणारे वेगळे, त्यांना पाणी आणणारे वेगळे, त्यांची सर्व सुविधा पुरवणारे ती सगळी वेगळी माणसं. मात्र एकही शिल्लक राहिला नाही. मात्र ज्या पांडवांनी देवाला विसरलं नाही, ज्या पांडवांनी देवाचं भजन चालू ठेवलं, त्या पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही. का? देव बरोबर असला, देवाची भक्ती आपल्या मनामध्ये जर असेल तर संकट किती मोठं आहे हे देवाला सांगण्यापेक्षा आमचा देव किती मोठा आहे हे माणसानं त्या ठिकाणी देवाला सांगावं, संकटाला सांगावं. आम्हाला बाबा कायम नेहमी सांगायचे, जितने तारे गगन में उतने ही शत्रु हो, कृपा भले रघुनाथ की पर बालना बाका हो. कितीही तुम्हाला शत्रू असू द्या, एकदा देवानं ठरवलं की याला आल्हाद बाहेर काढायचं की कुणी त्या ठिकाणी काही करत नाही. मग जर आपण विचार केला तर आपण भजन करत नाही का? आपण भक्ती करत नाही का? सारखी त्या ठिकाणी साधना चालू आहे, सारखं त्या ठिकाणी सर्व गोष्टी चालू आहे. आपणही साधना करतो आणि संतही साधना करत होते महाराज. बारकाईने जर विचार केला तर यज्ञावत प्राणी मात्राचं जीवन डोळ्यासमोर ठेवलं. सामान्य जीवापासून देवापर्यंत, मुंगीपासून हातीपर्यंत, पामरापासून मुक्तापर्यंत, साधकापासून सिद्धापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, विश्वानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत एकूण एक जीव देवाचं दास्यत्व करतो. परंतु संसार कोणाचा सुटत नाही, जीवनातलं दुःख कोणाचं हटत नाही. प्रयत्न मात्र माणसं 24 तास करतात. याचा विचार झाला पाहिजे का नाही? ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे ना. जर तुम्ही प्रयत्न करत असाल, अरे एखाद्या शाळेमध्ये शिक्षकांना एका मुलाचं टेन्शन असतं, जास्त कोणाकडे शिक्षक लक्ष देत नाही. जो सारखा अभ्यास करतो आणि पहिल्या क्रमांकाने पास होतो, उत्तीर्ण होतो, शिक्षक त्याचं कधीच टेन्शन घेत नाही. बरं, जो अजिबात अभ्यासच करत नाही आणि नापास होतो, शिक्षकांना त्याचंही काही पडले नाही. मात्र जो वर्गामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या वेळी हात वर करतो, त्याचा गृहपाठ पूर्ण आहे, त्याचा निबंध पूर्ण आहे, वर्गामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतो, सर्व त्या ठिकाणी त्याचं चालू आहे. मात्र असा जर एखादा विद्यार्थी नापास झाला की शिक्षकांना टेन्शन येतं, महाराज का झाला असेल नापास, याचं नक्की काय, याला टेन्शन कशाचं आलं असेल, का लिहिला नसेल यानं पेपर, शिक्षकाच्या मनामध्ये येतं. तसं संत विचार करत असताना जो जीव भक्ती करून मुक्त झाला त्याचंही संतांना काही वाटत नाही. बरं, जो भक्ती करत नाही, मुक्तही होत नाही, त्याचंही संतांना काही टेन्शन नाही. मात्र जो जीव सारखा भक्ती करतोय, सकाळी उठल्याच्या नंतर काकडा करतो, काकडा झाल्याच्या नंतर 4 नेमाचे अभंग वाचतो, अभंग वाचल्याच्या नंतर सायंकाळच्या वेळेमध्ये हरिपाठ घेतो, दुपारच्या वेळेमध्ये कथा कीर्तन त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी चालू आहे. एकादशी आली पंढरपूरची, पंढरपूरला जातो, आळंदीची आली आळंदीला जातो. प्रत्येक त्या ठिकाणी त्याची भक्ती चालू आहे. मात्र तरी सुद्धा त्याच्या जीवनातलं जर दुःख हटत नसेल तर मग आपण त्या ठिकाणी विचार करणं काय आहे. जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल आणि तुम्ही जर घाटकोपरच्या गाडीत बसले, जमल का? मग शेजारच्या माणसाला म्हणतो, किती वेळानं पुणे येईल? समुद्रात जरी गेला तरी पुणे येणार का? जर तुमची दिशा चुकली असेल किंवा गाडी चुकली असेल, हा विचार आपणच त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. माणसं, आता तुम्ही गावाला गेल्याच्या नंतर तुमचे ठराविक मित्रमंडळी असतात, ठराविक मित्र असतात प्रत्येकाचे. गावाला गेल्याच्या नंतर माणसं पहिली त्यांना भेटतात, भेटल्याच्या नंतर सहज विचारपूस होते. तो गावाकडचा मित्र जर असेल तर तो सांगतो, आता आमच्याकडे बटाट्याचं पीक पिकतं. कशाचं? बटाटा आमच्याकडे मोठ्या प्रमाणात पिकतो. बटाटे एकदा माणसांनी लावल्याच्या नंतर ज्या दिवशी लागवड होईल त्या दिवसापासून माणसं स्वप्न पाहायला सुरुवात करतात. एकदा का हे पीक निघालं की मग 2 व्हीलर का होईना पण घेणार. कदाचित जर पैसे जास्त झाले तर घराचं काम काढणार, अजून जर पैसे झाले तर घरही करील, 2 व्हीलर घेईल आणि जागा सुद्धा कुठंतरी गुंठाभर का होईना
माणसं अशी स्वप्न रंगवतात. मात्र जर पीक हाताशी आलं आणि पाऊस निघून गेला आणि जर तुम्ही अशा अवस्थेमध्ये गावाला गेलात तर तीच माणसं तुमच्या गळ्यामध्ये पडतात. काय हो म्हणतात, 2-3 लाख त्या ठिकाणी गुंतवले होते, 2-3 लाखाची गुंतवणूक केली होती, परंतु काही फायदा झाला नाही. अख्खीच्या अख्खी मेहनत काय झाली, पाण्यात गेली, वाया गेली. माणसं रडून रडून सांगतात 3 महिन्याची मेहनत वाया गेली, त्याच्याकरता माणसं रडतात. मात्र 50 वर्ष झालं आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, परंतु देव एकदाही भेटला नाही. कोणी रडलं का? नाही रडलं महाराज. किती दिवस झाले आपण आळंदी, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूरची वारी करतोय, कोणी रडलं का? नाही महाराज. आपल्या भक्तीमध्ये इतके दोष आहेत. आपण त्या ठिकाणी अगदी मी म्हणेल की 23.5 तास फक्त संसार करतोय आणि अर्धा तास सुद्धा नीट परमार्थ करत भक्ती केली महाराज गवळणींनी. काय ती भक्ती होती महाराज. क्षणभर जर देवाचा विसर पडला ना, क्षणभर. जनाबाईंनी भक्ती केली त्यावेळेमध्ये भगवान जर जनाबाईच्या सोबत जातं ओढण्याकरता आले नाही, गौऱ्या लावण्याकरता आले नाही, जनाबाईचा अधिकार होता देवाला शिवी द्यायची. आळे आरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. का? भक्तीमध्ये श्रद्धा होती, भक्तीमध्ये निष्ठा होती. आपण देऊ का देवाला शिव्या? नाही महाराज, आपण देऊ शकत नाही. आपण देवाच्या मंदिरात जातानाच आपले डोळे झाकले जातात आपोआप. हो, मुळामध्ये दर्शन घेण्याची पद्धत देवाची अशी असते, जायच्या वेळेमध्ये अगदी फक्त देवाकडेच पाहायचं, अगदी देवाला पायापासून तर डोक्याच्या केसापर्यंत देवाला फक्त पाहत बसायचं. त्याला दर्शन म्हणतात. आपली पापच एवढी आहे महाराज की आपल्या पापण्या अशा देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर आपोआप मिटतात. कधी दर्शन घेतो आणि देवा ज्या वेळेमध्ये देवाकडे पाठ करतो तेव्हा दुसऱ्याकडे पाहतो आणि पुढे निघायला लागतो. देवाच्या जवळ जायच्या वेळेस आपले डोळे नेहमी काय असावे? उघडे असावे. युधी भक्तीमध्ये आपल्या काय असावी? श्रद्धा असावी. गवळणीला जर देवाचा त्या ठिकाणी थोडा वेळ विसर पडला तर त्या गवळणी म्हणायच्या, महाराज तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, कोठे गेला माझा कान्हा विपरीत घडले. किती किती मी शोधू तुला, जीव माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला. सारखं देवाच्या नावाने त्या ठिकाणी टाहो फोडायच्या गवळणी महाराज. सारखं देवाचं चिंतन. कदाचित जर एखादी भेटलीच नाही महाराज, एखाद्या गवळणीला जर देव भेटला नाही, देवाचं चिंतन सारखं 24 तास चालू आहे, मात्र देवाने जर तिला दर्शन दिलं नाही ना महाराज, भागवतामध्ये काय काय गोड वर्णन केले महाराज देवाच. इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना जी का बंसी घट हो, मेरा सावड़ा निकट हो, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. देवा 24 तास तुझी भक्ती करते, 24 तास फक्त तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये, तरी तुला जर दर्शन नसल द्यायचं, एक काम कर देवा, ज्या वेळे म्हणजे माझा अंतकाळ जवळ येईल अगदी त्या वेळेत का होईना, परंतु राधेला घेऊन काय कर, मला दर्शन दे. एवढा भाव त्या गवळणीमध्ये होता महाराज. मग आपली भक्ती कुठं आणि गवळणींची भक्ती कुठं? त्याचं कारण असं आहे की आपल्या भक्तीमध्ये दोष आले. जगद्गुरु तुकोबारांनी ज्या वेळेमध्ये या जगाकडे पाहिलं, प्रत्येक जण दोषयुक्त भक्ती करू लागला, प्रत्येक जण व्याभिचार स्वरूपाची भक्ती करू लागला. आणि जगद्गुरु तुकोबारानं जगाकडे पाहिलं. ज्या वेळेमध्ये संत जगाकडे पाहत असतात त्यावेळेमध्ये जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे. ज्ञानोबरायांना पसायदान मागितलं संपूर्ण विश्वाकरता.
मग असं ज्ञानोबाई म्हणले का आळंदीच्या लोकांना लईच त्रास दिला, आळंदी सोडून बाकीचं विश्व नाही म्हटले महाराज. जगद्गुरु तुकोबारांना देहूच्या लोकांना त्रास केला, परंतु जगद्गुरु तुकोबाराय तसं बोलले का? नाही महाराज. ज्या वेळेमध्ये संत काहीतरी जगाला सांगत असतात त्याच्यामध्ये सर्वांचं काय असतं, हित असतं, आणि मुळातच सांगताना ते सर्वांना सांगतात. जगद्गुरु तुकोबाराने ह्या जगाकडे पाहिलं, म्हटले अरे बापरे, जर तुम्ही असं करत राहिलात तर निश्चित प्रकारे तुमचा जन्म काय होईल, वाया जाईल. म्हणून ऐका म्हटले, मी सांगतो ते करा. काय करा? सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. ज्या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबाराने सर्व जगाकडे पाहिलं त्यावेळेमध्ये जसं आपण आता भक्ती करतो अगदी तशा पद्धतीची लोक त्यावेळेमध्ये सुद्धा होती महाराज. आता अजिबात कुणी खोटं बोलायचं. सोमवार आला का आपण मोबाईलवरती कुणाचं स्टेटस ठेवतो, कुणाचं ठेवतो, खरं खरं बोलायचं. शंकराचं ठेवतो. सोमवार आला का लगेच नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. वार फक्त बदली झाला का लगेच मंगळवारी, फक्त वार बदली झाला का लगेच देवीची भक्ती महाराज. बुधवार आला का लगेच पांडुरंग हरी पांडुरंग. गुरुवार आला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शुक्रवार आला का लगेच संतोषी मातेचं. शनिवार आला हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार. लगेच मारुती रायाची भक्ती महाराज. रविवार आला का लगेच अहं वाग्या सोहं वाग्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. अशी जर आपली भक्ती केली महाराज. अजून सांगतो तुम्हाला, आता ट्रिपला प्रत्येक जण इथलं गेले असेल, गेले का? प्रत्येक एका दिवसामध्ये 5-5 देव करतात. किती? 5-5 देव एका दिवसामध्ये. ह्या देवाला गारानं सांगितलं आणि चुकून जर त्याच्या देवाच्या मनामध्ये आलं की अरे बापरे याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, तर गेला लगेच दुसऱ्या देवाला. अशी जर आपली भक्ती चालू असेल, जगद्गुरु तुकोबारामध्ये भक्ती जर करायची असेल तर काय करा, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा पतिवते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. नामदेवराय म्हणतात कटेवरी कर नाही ज्या देवाचे न गहिमितयाचे. एवढी निष्ठा आपल्या भक्तीमध्ये असावी लागते. आपल्या भक्तीमध्ये निष्ठा नाही
काय आहे? निष्ठा निष्ठी आहे महाराज. आपल्या भक्तीमध्ये निष्ठा हा प्रकार राहिला नाही आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी सांगतो ते करा. तर खरं जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायला कोणी विचारलं नव्हतं आणि चुकून जर एखादा विचारायला गेला असता तर 14 टाळकरींच्या ऐवजी 15 टाळकरी नक्कीच झाल्या. कारण जे संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर ते आपणासारखे करीती तात्काळ. संतांचा गुण आहे, संतांचा स्वभाव आहे. मग 14च्या जागेवरती 15 झाले असते, परंतु कुणी गेलं नाही. तिथं गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपल्या भक्तीमध्ये एवढी निष्ठा असावी, एवढी निष्ठा असावी. किती निष्ठा असावी? दुसऱ्या देवाचं चिंतन सुद्धा आपल्या मनामध्ये आलं नाही पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबारायांना कुणी विचारलं नाही तरी जगद्गुरु तुकोबारायांनी का सांगावं? आता विचारल्यावरती सांगावं, विचारल्याशिवाय काही सांगू नये. हे काय आहे? शास्त्र आहे. शास्त्र असं सांगतं की तुम्हाला कोणी विचारलं तरच सांगावं. मात्र कधी कधी शास्त्र सुद्धा मोडावं लागतं. जर एखादा कसाई एखादी गाय घेऊन आपल्या समोरून जात असेल, जात असताना त्या गायीने त्या कसाईच्या हाताला झटका दिला आणि ती बाजूला पळून गेली आणि ती गाय कुठं गेली हे आपण काय केलं? पाहिलं. आणि थोड्या वेळामध्ये 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये गेला आणि तो कसाई तुमच्या जवळ आला आणि तुम्हाला विचारलं का हो दादा तुम्ही गाय पाहिली का? अशा वेळेस जरी त्यानं विचारलं तरी तुम्ही खरं सांगायचं नाही. अशा वेळेस जरी विचारलं तरी सांगायचं नाही महाराज. का? जर तुम्ही सांगितलं तर मग त्या गायीच्या हत्येमध्ये तुमचं काय होईल? अर्ध्या पातकाला तुम्ही जबाबदार राहाल. एखादी गोष्ट अशी असते की नाही विचारलं तरी सांगावी लागते. जर एखादा आंधळा माणूस तुमच्या समोरून रस्त्याने चालल्याच्या नंतर रस्त्यामध्ये एक खड्डा आला आणि त्या खड्ड्यामध्ये आल्याच्या नंतर तो आंधळा व्यक्ती त्या खड्ड्यामध्ये पडल्याच्या नंतर त्यानं जोरानं आवाज केला, अरे बापरे पडलो, वाचवा, मोठ्यानं त्या ठिकाणी ओरडू लागला. बाजूला असणारी लोक त्या ठिकाणी जमा झाली. एक व्यक्ती थोडासा हलक्या मनाचा होता, त्याच्याकडे पाहिलं त्या आंधळ्या व्यक्तीकडे, मनामध्ये थोडासा गहिवरला. म्हटलं अरे बापरे काय देवाने यानं काय देवाचं वाईट केलं असेल? कुणी पाहिलं नाही का? म्हटलं आंधळा व्यक्ती त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये पडला. एक शहाणा माणूस तिथं उभा होता. तो म्हटला अजिबात असं म्हणायचं नाही, मी पाहिला मी. मग तो व्यक्ती त्याला म्हटला अरे जर तू हा माणूस जाताना पाहिला मग तू त्याला वाचवलं का नाही बरं? मग तो व्यक्ती म्हणतो आपला स्वभाव आहे, विचारलं तरच सांगावं. आता तुम्ही हसले म्हटल्याच्या नंतर तुम्हाला दृष्टांत काय येतो समजला. जर आंधळ्या व्यक्तीला तो माणूस तिथं उभा आहे हे जर दिसलं असतं तर मग त्याला खड्डा दिसला नसता का? ज्ञानोबाई बोलतात आंधळा अंधकुपे पडता मग देखणेने लाभावे सर्वता तेवी ज्ञानांद दुःखी बुडता त्यासी उद्धरावया तत्वता मी प्रार्थित असे. शास्त्र असं सांगतं की सर्वश्च लोचनम शास्त्र यस्य नास्यांध एव सहा. ज्या व्यक्तीला शास्त्ररूपी डोळे नाहीत ते कसे आहेत? आंधळे ते तुका म्हणे संसारी जिही नाही हरे ओळखिला, जिही नाही हरे ओळखिला, जिही नाही हरे ओळखिला. ज्या व्यक्तीला शास्त्र कळत नाही, ज्या व्यक्तीला देव कळत नाही, ज्या व्यक्तीला धर्म कळत नाही तो व्यक्ती कसा आहे? शास्त्राच्या दिवशीनं तो व्यक्ती आंधळा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेमध्ये समाजाकडे पाहिलं त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना कोणी विचारलं नाही तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं सांगतो तुम्हासी. मग सांगण्यासाठी अधिकार असावा लागतो महाराज, कुणी कुणाला नाही सांगू शकत. तुमच्या गळ्यामध्ये जर माळ असेल, तुमच्या अंगावरती जर टाळ असेल तरच तुम्ही दुसऱ्याला म्हणू शकता की हा टाळ घे आणि या ठिकाणी काय कर, उभा राहा. तुमच्या गळ्यात माळ नाही काय नाही, आला बरमुडावरती हात हालीत तंबाखू मळीत, मग दुसऱ्या एखाद्याला म्हटला टाळ घेऊन उभा राहा, तो म्हणून तुझी अवस्था बघ पहिली काय आहे. एखाद्याला जर तुम्ही म्हटलात की सिगरेट पिणं पाप आहे, सिगरेट पिणं चांगलं नाही, एखादा म्हणून तुझी विजली नाही अजून आणि तुम्हाला लागला का सांगायला. दारू पिऊन जर एखादा माणूस दारू पिऊ नये असं जर म्हणत असेल तर लोक त्याला मूर्खात काढल्याशिवाय राहत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेमध्ये समाजाला सांगत होते, जगद्गुरु तुकोबारांना अधिकार आहे का महाराज? जगद्गुरु तुकोबाराय तुका म्हणे मज धाडीले निरोपा, हे सांगण्याकरताच त्या ठिकाणी आलो आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. आम्ही याच करता आलोय, तुम्हाला सांगण्याकरताच आलो महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबारांना अधिकार आहे. अधिकार म्हणजे आधी करावं आणि मग सांगावं, याला म्हणायचं अधिकार. जगद्गुरु तुकोबारांना अधिकारही आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला,
तुम्हाला सांगतो की विठ्ठलाला भजा. विठ्ठलाला का भजा? बाकीचे एवढे देव आहेत महाराज. किती देव आहेत? 33 कोटी. देवांची संख्या 33 कोटी. आपल्याला काय देवांची कमी नाही महाराज. मग विठ्ठलालाच का भजा? त्याचं कारण असं आहे महाराज, सर्वात प्रसन्न देवाची जर मूर्ती असेल तर ती विठ्ठलाची आहे. इतरत्र भागवतामध्ये देवाचे 6 अवतार सांगितले, गर्ग संहितेमध्ये 6 अवतार सांगितले, भागवतामध्ये 24 अवतार सांगितले आणि वारकरी संप्रदाय 10 अवताराला त्या ठिकाणी मान्यता देतो. असे वारकरी संप्रदाय या 10 अवताराला त्या ठिकाणी मान्यता देतो. मग प्रत्येक देवाचं जर आपण कारण पाहिलं त्या अवतारामध्ये, देव कुणाला तरी मारायला आलाय, देव कुणाला तरी तारायला आलाय, देव एखाद्या राक्षसासाठीच देवाचा जन्म आहे, असं प्रत्येक अवताराचा ज्या वेळेमध्ये आपण अभ्यास करू त्या वेळेमध्ये निश्चित आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मात्र जर पांडुरंगाचा अवतार कशा करता असेल, पांडुरंगानं कुणाला मारलं का? नाही महाराज. रामाच्या पाठीमागे सूर्यवंश लागतो, आई वडिलांची नावं लागतात. कृष्णाच्या पाठीमागे चंद्रवंश लागतो, त्यांच्या आई वडिलांची नावं लागतात. मग पांडुरंगाच्या मागे आई वडिलांचं नाव आहे का? नाही महाराज. पांडुरंगाच्या मागे आई वडिलांचं नाव नाही आणि काही नाही. ज्या ज्या वेळेमध्ये देवाचा अवतार झाला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्म्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची रक्षण करण्याकरता, गो हत्या थांबवण्याकरता, ब्राह्मणाचं रक्षण करण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी याच्याकरता देवाचा जन्म झाला. मात्र विठ्ठलाचा जन्म असा कशा करता झाला? जर तुम्ही खंडोबाची एखादा नवस जर चुकला, भैरवाचा जर एखादा नवस चुकला, म्हसोबाचा जर एखादा नवस चुकला, काय काय तुमचे हाल होतात. मग माणसं भगत काय पाहतात, ती वारी काय घेतात आणि काय 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 करतात, ते अंगारा कुठं लावतात, लिंब काय टाकतात, काय काय करतात महाराज. परंतु पांडुरंगानं आतापर्यंत कुणाला काही केलं? देवाला जाऊन लोकांनी माळा काढल्या कोरोनाच्या काळात. समोर बसलेल्यापैकी जर कुणी असेल तर त्या ठिकाणी दुःख मानण्याचं काही गरज. काढली खरं आहे ते खरं आहे. मग पांडुरंग कोणाच्या स्वप्नामध्ये आला का? तू माळा काढली तुला मारून टाकतो, तुझी तब्येत खराब करतो, पारच तुला उठून टाकतो लोकांना, असं कुणाला म्हटलं का? नाही महाराज. सर्वात गोड आणि सर्वात प्रसन्न जर मूर्ती कोणाची असेल तर ती पांडुरंगाची आहे. म्हणून महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. विठ्ठल म्हटल्याच्या नंतर 3 देवाच्या नामाचा उच्चार होतो. विकारो विधाताय, ठकारो नीलकंठः, लकारो लक्ष्मीकांतः. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, नीलकंठ म्हणजे महादेव आणि लक्ष्मीकांत म्हणजे भगवान विष्णू. फक्त विठ्ठल विठ्ठल म्हटलं की 3 देवाचं नामस्मरण एकत्रच येतं. म्हणून भजारे विठ्ठला. देवाला भजा महाराज. देव भजल्याच्या नंतर काय करतो? प्रत्येक संतांना सांगितलं, जातवीत गोत भजे का त्वरित भावना एक. जगद्गुरु तुकोबर यांचे बंधू आहेत महाराज, कानोबर आहे, त्यांचा वासुदेव आहे. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, तू अध्यापिका निज सुरा, सावध होई रे गवारा, भज भज तुषारंग धरागा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, तू अध्यापिका निज सुरा. देवाला भजा. कोणत्याही संतांना त्या ठिकाणी विचारलं, ज्ञानोबराय बोलतात, तुम्ही जर देवाला भजले तर त्याचा काय फायदा होईल? तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तिष्ठतील, मग परस्परा घडेल प्रीतीजेत. मग तुम्ही जे जे करू म्हणाल ते अपयश सिद्धी जाईल, वांची जे पावेल मानसी जे. एवढा फायदा त्याचा होईल. आता महिला मंडळींची ज्या वेळेमध्ये नळावरती भांडणं होतात, किती त्या ठिकाणी शिव्या त्या ऐकायला भेटतात. कधी न ऐकलेल्या, कोणत्याही डिक्शनरीमध्ये नसलेल्या शिव्या महिला मंडळ नळावरती देतात. एखाद्याला म्हणतात तुझ्या घराला काडी लागू दे, तुझं वाटुळ होऊ दे, आखी राख रांगोळी होऊ दे. जे वाटेल ते महिला मंडळ बोलतात. परंतु तसं होतं का? नाही होत महाराज. शास्त्र असं सांगतं की कलियुगातल्या माणसाची त्या ठिकाणी वाणी परफेक्ट राहिली नाही आणि किती हात वर करून त्यांना आशीर्वाद जरी दिले तर त्यांच्या हातामध्ये पावर राहिली नाही. शास्त्र असं सांगतं, कुतशापो कलियुगे हस्ता दग्धा परानेन जीवात दग्धात परिग्रहात. दुसऱ्याचं खाऊन 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 खाऊन
जीभ एवढी त्या ठिकाणी लुच्ची, काय म्हणतो याला आपण, जीभ एवढी लुच्ची झाली, तिच्यामध्ये काही जरी तुम्ही बोललात आणि जर तुम्ही बोललेलं खरं झालं असतं तर मग मिलिटरी घरी आणावी लागली असती आणि भारत पाकिस्तानच्या सीमेवरती बाया नेऊन ठेवायला लागल्या असत्या का. पाकिस्तानकडे तोंड करा आणि म्हणा त्या देशाचं वाटोळ होऊ दे. जर असं झालं असतं तर, पण असं होत नाही का, आपल्यामध्ये तेवढं राहिलं नाही. मात्र ज्ञानोबा म्हणतात जर तुम्ही देवाला भजाल तर तुम्ही जे जे म्हणाल ते काय होईल, खरं होईल. तुम्ही जर आशीर्वाद दिला तर तो आशीर्वाद तुमचा खरा होईल. तुम्ही जर एखाद्याला शाप दिला तर तो शाप सुद्धा खरा होईल. म्हणून महाराज म्हणतात की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि जर असं केलं नाही तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा हा जन्म काय होईल, वाया जाईल महाराज. हा काय फुकट भेटलाय का महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. 83,99,999 योनी ज्या वेळेमध्ये फिरत 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 आलो तेव्हा महाराज हा मनुष्य देह भेटला. मग ह्या देहामध्ये आल्याच्या नंतर देवाचं भजन केलं पाहिजे का नाही, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे का नाही, सर्व केलं पाहिजे. आणि खरं जर पाहिलं ना महाराज, माणसाचा स्वभावच ज्ञानोबा बोलतात की देखा मनुष्य जात सकळ, जी स्वभावताची भजनशीळ झाले ऐसे केवळ माझे ठाई. ज्या वेळेमध्ये आपण आईच्या उदरामध्ये होतो, आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेमध्ये आपण होतो, तिथली स्थिती काय होती महाराज. मातेची या उदर कोहरी, सुनी विष्टेच्या दाथरी, जठर नाव मासवरी उकळी लाजो, नाकी तोंडी कुर्मी किडे, विष्टाले चहूकडे, आणि गर्भवासाचे दुःख गाढे कोणा पुढे मानावे. काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. ज्यावेळेस आईच्या उदरात होता महाराज सारखं देवाचं भजन करत होता की देवा याच्यातून मला बाहेर काढ, याच्यातून मला मुक्त कर. असं त्या ठिकाणी देवाचं सारखं भजन चाललं होतं. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, आठवेन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवा बाहेर आल्याच्या नंतर फक्त तू माझा, विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा, असं देवाला वचन दिलं. देवाला दया आली महाराज. मग देवानं अशी 2 बोटं लावली आणि म्हणला जा बाहेर. आजही प्रत्येक माणसाच्या पाठीच्या खाली 2 लहान लहान खड्डे दिसतात पा. एखादा लहान मुलगा जर आपण पाहिला तर ते 2 खड्डे आहेत. ते कशाचे महाराज, देवानं अशी 2 बोटं लावली आणि बाहेर पाठवलं. बरोबर ना महाराज. 2 बोटं लावली, म्हणला जा भजन करायचंय ना, मग जा बाहेर. बाहेर आल्या आल्या महाराज रडायला सुरुवात केली. आणि कोण देवन, कुठला देवन, तुझे नाव काय, माझं नाव काय. मग बसला त्याच्यामध्ये महाराज. देवाला आपण सर्वात पहिल्यांदा काय केलं, फसवलं. खऱ्या अर्थानं जन्म जर कशा करता दिला असेल तर तो महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने भजना करता हा जन्म दिला, मग त्याच्यामध्ये येऊन जर तेच नाही केलं तर गाव सोडून इथे यायचं, कळंबोलीमध्ये राहायला यायचं, सेक्टर 14 मध्ये भाडं भरायचं खोलीचं आणि नुसते फिरत राहायचं. जमल का. ज्याच्या करता आपण गाव सोडलं ते करायला पाहिजे का नाही. काम करायला केलं तर काहीतरी भेटेल, नाही केलं तर काहीच भेटणार नाही. तसं भजन केलं तर सर्व काही भेटेल, नाही केलं तर तुमचा जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्ही काय करा, देवाला भजा. ह्या जन्मामध्ये जर तुम्हाला भजन झालं नाही तर मग दुसरा जन्म कुत्र्याचा येईल का मांजराचा येईल का बैलाचा येईल, मग त्या जन्मामध्ये भेटेल का नाही महाराज. अशा प्रकारे जर तुम्ही देवाचं भजन केलं नाही, चिंतन केलं नाही तर तुमचा जन्म काय होईल, वाया जाईल. महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. माणसं समजूतदार होती अगदी तुमच्यासारखी, त्यांना समजलं, म्हणले महाराज आम्ही भजन करू पण थोडीशी अडचण आहे. एकाला उठवलं, म्हणले काय अडचण आहे, म्हणले काय नाही महाराज, आत्ताच 10 वर्ष झालं कळंबोलीमध्ये आलो, भाड्यानं खोली घेतली, एकदा का फक्त स्वतःची खोली झाली का मग आळंदी आणि मग पंढरपूर आणि मग तुमचा देव आणि तुमचा धर्म, तोपर्यंत काय करा थोडंसं राहू द्या. दुसरा उठला, म्हणला मुलगा लग्नाला आलाय, एकदा का त्याच्या डोक्यावरती 5 अक्षदा पडल्या
का मग वारी करील. एखादा म्हटला लई दिवसापासून स्वप्न होतं मोठी गाडी घ्यायचं, एकदा का तेवढी गाडी घेतली तर मग महाराज म्हणतात असं केलं तर त्याचा काही उपयोग होणार. काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात करिता भरवारी चरणामध्ये महाराज सांगतात करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वहावसी. सर्वांनी एकदा हात वर करा, मोठ्या प्रेमाने एकदा देवाचं भजन घेऊ आणि उरलेल्या वेळेमध्ये बाकीच्या कीर्तनाचा भावार्थ सर्वांनी करा. विठोबा रखुमाई फुलं कशी आहे महाराज? देवाला आपण फुलं वाहतो, कशी वाहतो? बोला ना. देवाला फुल कसं वाहतो? ताजं वाहतो का नाही? देवाला फुल कसं वाहतो? ताजं वाहतो. मग आपले मोबाईल जर आणले असतील तर सेल्फी काढा बरं जरा, किती आपली फुलं टवटवीत पहा महाराज. अख्खा जन्म जर आपण या संसार करण्यामध्ये, जर संसाराची परपंचाची भरोवरी करण्यामध्ये जर आपण आपला जन्म घालवला तर भव नदीमध्ये किती आले आणि किती गेले. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला महाराज. म्हणून ज्या वेळेमध्ये ताजं फुलं आपण सर्वांनी उत्तर दिलं, महाराज म्हणतात की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. लोकांचा असा समज आहे महाराज, धोत्रावाल्यांचा परमार्थ आहे, परंतु हा परमार्थ कोणाचा आहे? तरुण मुलांनी जेवढे परमार्थामध्ये चांगले दिसतात तेवढी म्हातारी माणसं दिसतात का? नाही दिसत महाराज. म्हणून जोपर्यंत फुल ताजं आहे, आता आपण आरसा घरी गेल्यानंतर पहा, जोपर्यंत फुल ताजं आहे तोपर्यंत देवाला वाहण्याचा काय करा, प्रयत्न करा. मग वाकडी तिकडी फुलं, सुकलेली फुलं, मग ती सर्व फुलं एकत्र होतात. रामनाम सत्य जिथं चालू असतं त्याच्यावरती कशी फुलं उधळली,
तरी काही हरकत नाही, परंतु जोपर्यंत फुल टवटवीत आहे तेच फुल देवाच्या चरणापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वहावसे विठ्ठल विठ्ठल. एखादं केळीचं पान एखाद्यानं केळीचं पान फाडून आणलं आणि तुमच्याकडे दिलं आणि म्हटले शिवून द्या. केळीचं पान शिवता येतं का? जिथं तुम्ही शिवायला सुरुवात करसाल तिथं ते फाटतं. अगदी त्याप्रमाणे प्रपंच जर तुम्ही जिथं पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवून प्रपंच करत राहिलात तिथं तो पूर्ण झाला असं कधीच होत नाही. नवीन संकट काहीतरी उभं राहतं. आणि म्हणून असं म्हणतात की सर्वात मोठा प्रपंच आणि सर्वात मोठा संसार राजा रावणाचा होता. महाराज प्रत्येक गोष्ट आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य आहे. राजा रावणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रावणाला 14 चौकडे आयुष्य होत. मोजा तुम्ही. 4,32,000 कलियुग, 8,64,000 द्वापार युग, 12,96,000 त्रेतायुग आणि 17,28,000 कृतयुग. याचं उत्तर येतं 43,23,000 का 20,000 असं काहीतरी त्याचं उत्तर येतं गुणिले 14. मोबाईल स्विच ऑफ होईल. एवढं आयुष्य राजा रावणाला होतं. महाराज जगद्गुरु तुकोबाराय त्याचा रावणाचा अधिकार एवढा होता. महाराज ज्या वेळेमध्ये तो रावण पूजा करण्याकरता बसायचा 7 तास पूजा करायचा. 14 माणसं फक्त रावणाच्या पूजेचं साहित्य आणून द्यायचं एवढ्या करता रावणानं फक्त ठेवली होती. 14 माणसं. देवाला दररोज 1000 कमळ राजा रावण व्हायचा. एका दिवशी चुकून एक कमळ कमी पडलं, तलवार घेतली, स्वतःचं शिरकमल कापलं आणि देवाला वाहिलं. भजन करत असताना विण्याची तार तुटली, आतड्याचा धागा घेतला, त्या विण्याला लावला, पत्र भजन बंद होऊ दिलं नाही. 33 कोटी देव राजा रावणानं बंदीवासात टाकले होते. 33 कोटी देव आणि प्रत्येक देवाला वेगवेगळ्या पद्धतीची कामं वाटून दिली. ब्रह्मदेवानं उठायचं, राजा रावणाच्या दरबारामध्ये पंचांग सांगायचं. वरुण देवानं त्या ठिकाणी सडा टाकायचा. वायू देवता त्या ठिकाणी झाडून काढायची. आपण ज्याला गणपती बाप्पा म्हणतो, बुद्धीची देवता म्हणतो, त्या गणपती बाप्पाला राजा रावणाच्या दरबारात लंकेतली सगळी गाढवं गोळा करायची आणि गाढवं घेऊन चरायला जायचं. हे काम होतं गणपती बाप्पाचं, जे आपण कुलदैवत म्हणून मानतो. म्हणून गणपती बाप्पा ज्या वेळेमध्ये गाढवं चारण्याकरता घेऊन जात होते, राजा रावणानं शिक्षा दिली होती, येताना घरी मोकळं यायचं नाही, डोक्यावरती पेंड्यांचा भारा घेऊन यायचा. म्हणून आजही प्रत्येक संकष्टीला आपण काय करतो, गणपतीच्या डोक्यावरती हराळीची पेंडी वाहतो. ते राजा रावणानं केलेली प्रथा आहे. खंडेराया त्याचा न्हावी, नाथबाबा बोलतात, नित्यनेम आरसा दावी. खंडोबारायानं उठावं आणि दररोज रावणाची दाढीडुकी करावी, दररोज दाढी करण्याकरता यावं. एक दिवस खंडोबारायाला उशीर झाला, त्याची शिक्षा म्हणून काय दिली महाराज राजा रावणानं. शेजारी एक असा वेळूच काठी पडली होती, तो वेळू हातामध्ये घेतला आणि 1 कोटी फटके खंडोबाला मारले. किती? 1 कोटी. आणि तेव्हापासून मग आपण सगळे म्हणायला लागलो, येळकोट येळकोट. हे राजा रावणाने पाडलेल्या प्रथा आहे महाराज. एवढा अधिकार संपन्न रावण. हो, हा शनी बाबा प्रत्येकाला छळतो महाराज. इथं शनी बाबाचं मंदिर आहे. आता बाबाच म्हणलं पाहिजे, तो प्रत्येकाला छळतो. परंतु रावण ज्या वेळेमध्ये 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या रावणानं, 9 ग्रहाच्या पायऱ्या चढल्याच्या नंतर सिंहासनावरती बसायचं, जिथं बसायचं तिथं शनिदेव असा पालथा घातला होता, त्याच्या पाठणीवरती पाय द्यायचा आणि मग राजा रावण सिंहासनावरती बसायचा. एवढा अधिकार महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याची संपत्तीचं वर्णन किती. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगतसे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं सोन्याची. हो, मग आपल्या अंगठ्या चैनी कुठं घ्याता महाराज, याच विचारच करायचा नाही. एवढी त्या ठिकाणी ऐश्वर्यवान असणारा रावण. बरं, पत्न्या 80,000 पत्न्या. हो, त्याच्यामध्ये मंदोदरी सारखी पत्नी महाराज. ज्या मंदोदरीला रावणाला येऊन मारणार आहे, माझा नवऱ्याचा मृत्यू होणार आहे, हे स्वप्न रामायणाच्या अगोदर पडलं महाराज. राम तिथं येण्याच्या अगोदर मंदोदरीला हे स्वप्न पडलं. अशी असणारी मंदोदरी, अशा 80,000 पत्न्या राजा रावणाच्या होत्या. 1.25 लाख. इंद्रजितचा सारखा मुलगा होता महाराज, इंद्रावरती विजय प्राप्त करणारा. 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू, एवढं सर्व ऐश्वर्य त्याच्या जवळ होतं. मात्र जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात,
सांगाते कवडी गेली नाही, सांगाते कवडी. काहीच त्याला बरोबर नेता आलं नाही. मग रावणाचं जिथं गेलं नाही तिथं आपलं काय बरोबर जाणार आहे महाराज. किती तुम्ही म्हटले कळंबोली 4 खोल्या मुलासाठी घेऊन ठेवल्या, किती बंगले बांधून ठेवले, तरी तुमची शेवटची आंघोळ कुठे आहे? बंगल्याच्या बाहेर. कोट्यवधी रुपयाचा बंगला बांधा, शेवटची आंघोळ तिथं बाहेर करावी लागते. 50,000 नाही लाख रुपयाच्या जरी बेडवरती तुम्ही दररोज झोपत असाल, लोखंडाच्या खाटावरती माणसं ठेवतात आणि तिथं बाहेरची आंघोळ घातली जाते. ज्यांना तुम्ही आपला आपला म्हणता त्याच्यातलेच कोणतरी खांदे करू म्हणून पुढे येतं, त्याच्यातलंच कोणतरी मडकं धरणारा म्हणून पुढे येतो आणि मग रस्ता दाखवायला सुरुवात करतो. मला याला पुढे न्यायचं मला चांगलं माहिती आहे, माझ्या मागं येऊ द्या, असं सर्व लोकांना सांगतो. त्या मडक्यावाल्याच्या पाठीमागं सगळी माणसं जातात महाराज. मग चितेवरती तुम्हाला ठेवलं जातं आणि ज्यांना तुम्ही आपलं 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 असं म्हणलात ना, त्याच्यातलाच एक जण उठतो आणि तुम्हाला काय करतो? पेटून देतो महाराज. कितीही या संसाराची तुम्ही बरोबरी करत बसलात तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मग कोण कोण येतं आळंदीला? नाही महाराज, आळंदीला पण कोणी येत नाही. धरलं का चावते आणि सोडलं का पळते. अशी अवस्था सर्वांची आहे. त्या ठिकाणी असाल ते करा, जेथे तेथे कामामध्ये काम, आणि काही म्हणा राम राम. तुम्ही जर स्वयंपाक करत असताना राम राम जरी म्हटलात तरी तुम्हाला फार आळंदीला जायची गरज, पण तेवढ्या अंतकरणाने तेवढ्या भावनेनं म्हटलं पाहिजे. नाही तर एका बाजूला शिव्या द्यायच्या आणि अंतकरणामध्ये राम राम चालू आहे, असा अजिबात होता कामा नाही. महाराज म्हणतात की जर तुम्ही अशा प्रकारे या संसाराची बरोबरी करत राहिलात तर त्याचा काही फायदा होणार नाही. एक दिवस त्या भव नदीमध्ये तुम्ही सुद्धा वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. मग जर तुम्हाला तरायचं असेल तर ज्ञानोबराय बोलतात, येथे एक चिलीला तरले जे सर्व भावे मज भजले, तेवी आईलची थडी सरले मायाजाळ. ह्या मायाजाळातून जर बाहेर पडायचं असेल, ह्या भवनदीतून जर तुम्हाला सुखरूप पलीकडे जायचं असेल तर देवाला भजल्याशिवाय पर्याय नाही. मग काय काय लागतं महाराज तुमच्या देवाला? पैसा लागतो, संपत्ती लागते, सौंदर्य लागतं. नक्की काय लागतं तुमच्या देवाला? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी देवाची शपथ घेऊन सांगतो, देवाला भावाच्या व्यतिरिक्त काही लागत. अभंगाच्या शेवटच्या चरणी काही नलगे एक भावाचे कारण, काही नलगे एक भावाचे कारण. काही नलगे
स्तोत्राच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर त्याला संपत्ती दिली ती त्याला लागत नाही. तुम्ही जर त्याला जमीन, इस्टेट, बंगला, गाडी जे काही तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल त्याच्यातलं देव काहीही घेणार नाही. का? जर इथं जेने हे विश्व निर्मिले, गीतेमध्ये भगवान सांगतात, गतिर्भरता प्रभू साक्षी निवासम शरणम श्रुत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमवे. महाराज ज्याच्या सत्तेनं वेद बोलतो, ज्याच्या सत्तेनं सूर्य उगवतो, मग त्याच्यावरतीच त्यानं जे तुम्हाला दिलं. जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तो कोणी दिला? देवानंच दिला. मग देवाचंच घ्यायचं आणि देवाला द्यायचं, असं जमन का? तुम्ही जर कितीही त्याला दान देण्याचा प्रयत्न केला, कितीही संपत्ती दिली, सौंदर्य दिलं, काही जरी देवाला दिलं तर देव त्याचा भुकेला नाही. महाराज म्हणतात, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. शास्त्र असं सांगतं महाराज, देव जर कशानं प्राप्त होत असेल, न काश्य विद्यते देव न पाशा न मृण्मये भावही विद्यते देव तस्मात भावही कारण. हा फक्त देव जर कशानं भेटत असेल तर तो फक्त भावना. आता प्रमाण सर्वांची पाठ आहे, सर्वांनी बोला. भावे विन भक्ती भावे गावे गीत भाव बळे आकळे देवा कारणे भाव तस्मात न द्यावे न लगे फारसे. वित्त त्याला पैसा लागत नाही, काही लागत नाही. फक्त शुद्ध अंतकरणामध्ये जर भाव असेल तर महाराज शुद्ध भाव देखून या गाव सुनियाचा. भाव फक्त त्याला लागतो महाराज, देवाला काही लागत नाही. शबरीची बंगला होता का कुटिया होती? कुटिया होती महाराज. ज्या वेळेमध्ये शबरी 6-7 वर्षाची असताना आपल्या घरातून बाजूला गेली, मातंग ऋषींनी सांगितलं की भगवान येतील, एक दिवस तुला भेट देतील. कधी देतील, किती वर्षांनी देतील हे काही सांगितलं नाही महाराज. त्या दिवसापासून फक्त दररोज जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. फक्त देवाचं चिंतन, देवाचं चिंतन. आज राम येईल, आज इथं त्याला मी असं बसवील, मी त्याला हे खायला देईल, मी ते खायला देईल. अशी तब्बल महाराज 70-80 वय होतपर्यंत, 70-80 वर्षाचं वय होतपर्यंत शबरी त्या ठिकाणी देवाची वाट पाहत राहिली. त्याचा परिणाम असा झाला, शबरी देवाच्या घरी गेली नाही, देवाला शबरीच्या घरी यावं लागलं. नकराचं आणि गजेंद्राचं युद्ध महाराज असं म्हणतात की लाख वर्ष त्यांचं युद्ध चाललं. नकर म्हणजे मगर, मगरीने त्या गजेंद्राचा पाय पकडून ठेवला. शेवटी एवढ्या सामर्थ्यवान असणारा, सर्व असताना बायका मुलं सर्व पाहुणे रावळे नातेवाईक सगळे त्याच्या जवळ होते. परंतु जसे जसे दिवस जाऊ लागले तसं तसं प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊ लागला. शेवटी गजेंद्र एकटा पडला महाराज. एकटा पडला त्यावेळेस माणसा त्याच्या मनामध्ये काय झालं, देवाविषयी भाव आला. समोर असणाऱ्या कमळाचं फूल सोंडीमध्ये घेतलं, आकाशाच्या दिशेने भिरकावलं आणि असं म्हणतात का ते फूल देवाच्या ताटामध्ये पडलं. आता गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते फूल जर ताटामध्ये पडलं असेल की नाही हे अजिबात माहीत नाही, परंतु त्या फुलाबरोबर जो भाव गेला तो देवाच्या ताटातच पडला असेल. त्याचं कारण असं आहे की देव फक्त भावाचा भुकेला आहे. हा कहे लक्ष्मी आणि ती कहे गजराज. हत्तीनं फूल फेकलं एवढं म्हणण्याकरता जितका वेळ लागतो, ह देव लक्ष्मीच्या जवळ म्हणले आणि ती म्हणायच्या आत गजेंद्राच्या जवळ आले. देवाला फक्त भाव लागतो महाराज, देवाला दुसरं काही लागत नाही. माणसं आळंदीला जातात महाराज. एखादा माणूस जर आळंदीला गेला ना, माणसं म्हणतात गंधगुळी घेऊन ये, गंध घेऊन ये, देवाला नमस्कार सांग, प्रसाद घेऊन ये. 4-10 रुपये देतात महाराज. देवा अजिबात त्याचा भुकेला नाही महाराज. जर कधी आळंदीला एखादा माणूस चालला ना, जर तुम्हाला जाता येत नसेल तर काय करा माहिती का? फक्त काय करा, जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझा
तुम्ही काही जरी आणायला सांगितलं तरी ते आणलं तरी देव तुमचा होईल असं निश्चित सांगू शकत नाही. मात्र एखाद्या माणसाला जर तुम्ही सांगितलं माझ्या अंतःकरणातला भाव आहे, ज्या वेळेमध्ये ज्ञानोबारायचं दर्शन घेशील, ज्या वेळेमध्ये तू डोकं टेकवशील, फक्त ज्ञानोबारायला सांग की ह्या माणसानं आठवण काढली म्हणून, तरी तुम्हाला दर्शन भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाला फक्त भाव लागतो, फक्त भाव लागतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवाला याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. ही माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन मी काय करतो सांगतो. झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करून गुरुवर्य ज्यांच्याकडे माझं शिक्षण चालू आहे, हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज शितोळे आदरणीय बाबा, ज्यांच्या मार्फत मी या ठिकाणी कीर्तन करण्याकरता प्रारंभ केला, ते माझे श्रीगुरु आदरणीय पृथ्वीराज महाराज जाधव बाबा यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.